कोणाला विचार 19,000 रुपये देतो का? अरे 120 रुपये पण देणार नाही कोणी तुला. जिरली माझी, बस जिरली. तर मित्रांनो, ही कमेंट बघताय ना तुम्ही खाली जी अटॅच केलेली आहे, एका माणसाने म्हणजे जे मित्रांनी त्याच्या 8 ते 9 कॅरेट म्हणजे 120 रुपये फ्लेमचा रेट चालू होता आणि त्यांनी ते त्याच्या मित्रपरिवारांना दिले, म्हणजे जवळपास 19,000चा. मी डायरेक्ट शॉक झालो. एखादी थोडंफार पिशवी थोडं देतं द्राक्ष ठीक आहे. यावर्षी शेतकऱ्यांचे खूप वाईट आले, माल नाही आहे आणि निघतोय माल तर हा भाऊसाहेब, हे भाऊशेठ गांडू माणूस आहे हा. सॉरी शिव्या दिल्या त्याचा भोसाळून जास्त शिव्या द्यावाच लागणार आहे. दिल्यात पण देऊ नाही शकत, काय बोलणार आहे आता. कारण आपले शेतकरी असे वागायला लागले तर कसं होईल. म्हणजे 19,200 रुपयाचं दान केलं, म्हणजे 8 ते 9 कॅरेट 20 किलोचे आणि 120 रुपयांनी जर केलं 19,200 काहीतरी होतं साधारण आय थिंक. तर म्हणजे मी जी ट्रॅव्हल एजन्सी चालवतो 19,000मध्ये म्हणजे 18,000 थायलंड टूर होती ना बाई. आणि या भावाने की पोरायला दान केलं. कोणता पोरगा त्याला थायलंडला घेऊन जाणार आहे का तेवढ्या पैशामध्ये? का कोणता पोरगा त्याला 19,000ची मदत करणार आहे का असं वेळेवरती? ही गोष्ट खूप वाईट वाटलं मला. असे तरुण गांडूम शेतकरी तयार होत आहे ज्यांना कष्टाचं हे नाही. आम्ही पण असं करायचो. आम्ही पण जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही पण असे द्राक्ष न्यायचो. पण जेव्हा आम्ही शेती करायला लागलो त्याची आम्हाला जाणीव व्हायला लागली. तेव्हा आम्ही आणि मित्रपरिवार झाटा काही नाही राहत, कोणी टाईमावर येत नाही भाऊ. कोणी लोक फक्त खायला आणि मजा करायला येतात, नंतर गांडीला हात पुसून निघून जाता. काय फरक पडत नाही. त्याच्यामुळे असे धंदे करू नका. मी तुम्हाला चांगलं सांगतो. लोकांच्या नादी लागून नका. कोणी मित्र नाही आले, कोणी टाईमावर राहणार नाही. शेवटी तुलाच राहणं आहे आणि वर जात तुला सक्सेसला तुला स्वतःच कष्ट करणं आहे. कोणाला विचार 19,000 रुपये देतो का? अरे 120 रुपये पण देणार नाही कोणी तुला. केळ्या या अशी झाडूपट करायची गरज नाही आहे. असं तर काय बोलावं, माझ्याकडे शब्द नाही आहे. आपले शेतकरीच असे गांडूसारखे वागायला लागले तर मग आता बोलण्यात काही मजा नाही आहे. जिरली माझी, बस जिरली. धन्यवाद.